सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी करणाऱ्या लोकांसाठी दिवस फारसा चांगला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे मतभेद हे होऊ शकतात, ज्यामुळे तुमची पदोन्नती थांबली जाऊ शकते. जर असं झालं तर तुम्ही वाद घालून गोष्टी वाढवू नका. संध्याकाळचा वेळ हा मित्रांसोबत तुम्ही व्यतीत करणार आहात. तुमची लव्ह लाईफ आज चांगली राहील. सरकारी नोकरी करणाऱ्यांना एखाद्या व्यक्तीमुळे लाभ होऊ शकतो. जर तुमची एखादी प्रॉपर्टीशी संबंधित केस कोर्टामध्ये चाललेली असेल तर त्याचा निकाल हा तुमच्या बाजूने लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत आज करावी लागेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना एखाद्या महिला कर्मचाऱ्यामुळे आर्थिक लाभ हा होऊ शकतो. काही सामाजिक योजनांचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. व्यापारामध्ये जर तुम्ही नवीन योजना आखल्यात तर त्याचा तुम्हाला उत्तम लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस म्हणावा एवढा चांगला राहणार नाही. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या काही गोष्टी थांबवल्या जाऊ शकतात. परंतु तुम्ही वाद बिलकुल वाढवू नका. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या बायकोसोबत व्यतीत करणार आहात. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना अर्ध्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला पूर्ण दिवसभर व्यापारामध्ये छोट्या मोठ्या लाभाच्या संधी मिळतील. दैनंदिन खर्च आणि मिळकत याची तुम्हाला ताळमेळ घालावी लागेल. संसारामध्ये वाद सुरू असतील तर ते संपुष्टामध्ये येतील. रात्री कुटुंबासोबत जेवायला तुम्ही बाहेर जाल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी चांगल्या लाभाच्या संधी मिळतील, तर नवीन अजून जास्तीच्या संधीसुद्धा तुमच्या वाट्याला येऊ शकतात. तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीमध्ये तुम्ही आनंदी असाल. विरोधकांवरती तुम्ही दुर्लक्ष करा. कोणी तुम्हाला रागानं बोललं तर ते तुमच्या मनामध्ये ठेवू नका. व्यापारामध्ये फार गुंतवणूक आज करू नका, कारण पुढे जाताना याचं तुम्हाला नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची आज प्रशंसा होईल. आज कुटुंब आणि मित्रपरिवार तुमचं कौतुक करेल. कुटुंबासोबत तुम्ही देवदर्शनाला जाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील लोक प्रत्येक बाबतीमध्ये तुमचं समर्थन करताना दिसतील. नोकरीमध्ये बढतीचे योग तसेच व्यापारामध्ये चांगला नफा मिळेल. काही कामं करताना कठोर मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. आज तुमचं मन अस्वस्थ राहील, परंतु फार टेन्शन घेऊ नका. घरामध्ये किंवा व्यापारामध्ये कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करण्यापूर्वी नीट विचार करा. विरोधकांवरती आज तुम्ही दुर्लक्ष करा, कारण कोणी तुम्हाला काही रागानं वगैरे बोललं तर ते तुमच्या मनामध्ये जास्त काळ ठेवू नका. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची आज प्रशंसा होईल. कुटुंब आणि मित्रपरिवार तुमचं कौतुक करेल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जे काही काम कठोर परिश्रमाने कराल ते पूर्ण होईल. जर तुम्ही इतरांकडनं काही काम करून घेणार असाल तर विचार करा आणि ती कामं तुमची पुढे ढकलली देखील जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडनं सहकार्य मिळेल. जर कोणतीही समस्या दीर्घकाळापासून चालू असेल
तर त्यावरती आज तोडगा निघेल. आज कितीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी तुमच्या रागावरती मात्र नियंत्रण असू द्या. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढवणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सोपवलेली कामं वेळेवरती तुम्ही पूर्ण कराल. विविध कामांमध्ये तुमची रुची वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता वाढल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील. कोणत्याही प्रवासाला जाताना आई वडिलांचा तुम्ही आशीर्वाद घ्या. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणामध्ये तुमचा विजय होईल. विद्यार्थ्यांनी आजचा दिवस हा खूप फलदायी राहणार आहे. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांकडनं सहकार्य मिळेल. जर कोणतीही समस्या दीर्घकाळापासून सुरू असेल तर त्यावरती आज तोडगा निघेल. आज कितीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. दीर्घकालीन योजना तुम्ही पुढे कराल. भावांकडनं तुम्हाला मदत मिळेल. काही प्रकरणांमध्ये तुम्ही संकोच न करता पुढे जाल. व्यवसायामध्ये काम तुम्ही पुढे ढकलू नका. अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे अडथळे दूर होतील. निर्णय क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. स्वतःच्या कामांपेक्षा इतरांच्या कामांकडे तुम्ही लक्ष द्याल. तुमच्या आयुष्यामध्ये थोड्याशा अडचणी वाढू शकतात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं थोडासा कमजोर राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. सहकाऱ्यांवरती विचारपूर्वकच विश्वास ठेवा. नवीन मार्गावरती तुम्हाला चालण्याची संधी मिळेल. नात्यामध्ये काहीसा ताणतणाव येईल. अनपेक्षित परिस्थिती तुमच्या समोर उभी राहील. आज तुम्ही दिवसातील काही वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक असेल. तुमच्या जुन्या कामांना गती मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. विचारपूर्वक जमीन, वाहन, घर इत्यादी तुम्ही खरेदी कराल. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि विश्वास राहील. सर्वांना तुम्ही सोबत घेऊन राहाल, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल. पार्टनरशिपमध्ये काम करताना तुम्ही भागीदारीवरती लक्ष ठेवा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक जीवनामध्ये आजचा दिवस हा आनंदाचा जाणार आहे. तुमचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये तुम्हाला समतोल राखायला हवा. भविष्यासाठी बजेट बनवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, जे तुमच्यासाठी अधिक चांगले राहील. कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही सावध राहा. कोणीतरी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. काही लोकांपासून सावधगिरी बाळगणं हे तुमच्यासाठी हितावह राहील. नातेसंबंधांमध्ये तुम्ही समन्वय साधा. महत्त्वाच्या कामांवरती खास करून आज लक्ष द्या. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्याला तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच फलदायी असणार आहे. लोकांचा विश्वास जिंकण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्यावरती एखाद्या गोष्टीचा ताण येईल, त्यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यास तुमचं मन हे प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींपासून दिलासा मिळेल. स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आज तुमच्या मनामध्ये चांगला विचार तुम्ही ठेवाल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा लावून महादेवावरती तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.